नमस्कार. नम्रताच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. नवरात्र आली आहे आणि पुष्कळ जणांचे उपवासही असतात. तर त्यासाठी आपण झटपट लवकर होणारा फराळ बनवणार आहोत. तो आहे उपवासाचा चिवडा. तर त्यासाठी इथे मी तेल घेतलेलं आहे आणि सुके खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहे. थोडे ते तळून घ्यायचे आहेत. आपल्याला मनुके तळून घ्यायचे आहेत आणि ते काजूही तळून घ्यायचा आहे. सॉरी, मी मनुक्याचा व्हिडिओ काढताना जास्त मनुके तळलेले, पण तो व्हिडिओ शूट नाही झाला. आता आपल्याला ह्याच्यात कढीपत्ता आणि हिरवी मिरची तळून घ्यायची आहे. चांगली क्रिस्पी तळून घ्या, नाहीतर चिवडा आपला मऊ होऊन जाईल. आता ह्याच्यात आपल्याला मूठभर शेंगदाणेही तळून घ्यायचे आहे. इथे मी 2 कच्चा बटाटा घेतलेला आहे. ह्याची साल काढून आपल्याला खिसून घ्यायचं आहे. छान असं खिसून झालं का आपण ह्याला 2 पाण्यातून चांगलं धुवून घेऊया आणि ह्याला आपण एका कपड्यावर असं 5 मिनटं पंख्याखाली सुकून घेऊया. जास्त सुकवायचं नाही आपल्याला, थोडं त्याच्यात ओलसरपणा हवा आहे. आणि तेल इथे घेतलेलं आहे मी गरम करून, म्हणजे गरम आहेत, गॅस चालू आहे. आणि आता आपल्याला हे सर्व बटाटे तळून घ्यायचे आहेत. चांगले कुरकुरी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे. बघा असे ब्राऊन झाले हलके तर आपण काढून घ्यायचे. मग आपण जो सुरुवातीला सगळं जे तळून घेतलेलं खोबरा, मनुके, शेंगदाणे ते सर्व ह्याच्यात घालायचं आहे. मग ह्याच्यात आपल्याला साखर घालायची आहे. साखर मी मिक्सरमधून वाटून घेतलेली आहे व उपवासाचं मीठ घालायचं आहे ह्याच्यात. आपला बघा अगदी 10 मिनटाच्या आत आपला मस्त असा क्रिस्पी उपवासाचा चिवडा तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपल्या चॅनल नम्रताच किचन ह्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.